सगळ्यांनाच गुगली टाकत मी शेवट केला मी तर म्हणेल एका अर्थाने. अण्णा खरं तर गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी तुम्हाला टेन्स गेला असणार माझ्याप्रती. मी अनेकदा तुम्ही फोनही घेत नव्हते, चिडायचे. याचं तुम्ही शेवट असा प्लॅन केला होता? चिडलो का नव्हतं आम्ही, चिडलो नाही. माझं म्हणणं होतं की कुठल्याही विषयाची सत्यता तपासून पाहावी हाच माझा आग्रह होता. म्हणजे मी बोलतो त्याची सुद्धा सत्यता तपासावी, समोरचं कोणी बोलत असेल तर त्याची सत्यता तपासावी, एवढंच माझं म्हणणं होतं. मी कधी कुणावर रागवलं नाही, चिडलो नाही. आज जो काही विषय होता तो तुम्ही म्हणालात ते गुगली वगैरे काही नाही. मला असं वाटतं की गेले काही दिवस आपण पाहतो की खूप वेगवेगळ्या प्रकारे ह्या जैन बोर्डिंगच्या केसच्या संदर्भामध्ये चुकीच्या गोष्टी समोर आल्या, अपप्रचार झाले, आरोप झाले. मला असं वाटतं की ज्या वेळेला ह्या सगळ्या याच्यात कारण नसताना माझं नाव आणलं तर मी त्याचे सगळे पुरावेसुद्धा दिले होते. आजही माझ्याकडे ते पुरावे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हालाही, की याच्यामध्ये कुठलाही माझा लांबूनचा या विषयात कुठेही संबंध नव्हता, हे स्पष्ट आहे. आणि म्हणून मागच्या काही दिवसापूर्वी 2-3 दिवसापूर्वी त्या जैन समाजाचे जे गुरुदेव आहेत त्यांनी असं आवाहन केलं की पुण्याचे खासदार आहात तो आपण, आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही इथं या, आपण चर्चा करू, आणि आम्हाला आता तुमच्या मदतीची गरज आहे की तुम्ही या विषयातनं हा विषय जो काय चालला हा संपवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमची मदत लागणार आहे. मुळात मला पहिलं तेच निमंत्रण होतं. रीतसर निमंत्रण आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, त्यांचे निमंत्रण बघा. आणि आजही त्यांचाच निरोप घेऊन एक शिष्टमंडळ माझ्याकडे दुपारी भेटायला आलं 2 वाजता माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की गुरुदेवजींचा मेसेज तर ऑलरेडी तुम्हाला मिळाला अगोदर, तुम्ही तेही ऐकले. आज आम्ही प्रत्यक्ष निरोप घेऊन आलो की त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे, तुम्ही या आणि आम्हाला ह्या सगळ्याच्या जैन समाजासोबत आपण उभे राहा. आणि म्हणून आज मला त्यांनी बोलवल्यामुळे मी तिथे गेलो. आणि जर तुम्ही मागे मी सांगितलं बघा की कुठेही जैन समाजाच्या कुठल्याही व्यक्तीनं, आता राजू शेट्टी हे राजकारणी आहेत, त्यांना राजकारण करायचं त्यांनी आयुष्यभर करावं. शेवटी माझं नातं पुण्यातल्या जैन समाजाचे आणि जैन समाजाचं माझ्याशी नातं हे घट्ट हे आजही कळलं. त्यामुळे त्यांना कितीही वर्ष राजकारण करू द्या, काय फरक पडत नाही मला. पण मला असं वाटतं की जर माझा याच्यामध्ये सहभाग असता किंवा मी दिसलो असतं तर मला त्यांनी मुळात बोलवलंच नसतं. हे स्पष्ट झालं, कागद पाहिले, सगळ्यांनी क्लिअर केलं आणि मग मला आज बोलवलं. मी तिथे गेलो आणि त्यांनी जे काही आव्हान केलं की बाबा हा सगळा जो विषय आहे जैन बांधवांच्या समाजाच्या थोडा भावनेचा विषय झाला आणि त्यामुळे आपण थोडंसं या पुण्याचे खासदार आहात, त्यांची तेही शब्द आहेत. तुम्ही मला वाटतं कदाचित आपल्यापैकी काही लोकांकडे तेही असेल. नाही, मी स्वतः त्यांनीच आवाहन केलं होतं माझ्या इंटरव्ह्यूमध्ये की अण्णांनी यावं, आमच्या लढ्याचं नेतृत्व करावं. आता तुम्ही नेतृत्व करणार. तेच केलं त्यांनी. आज तेच म्हटले की त्यांनी शेवटी बघा कुठल्याही धर्मीय कुठल्याही समाजाचे जे गुरु आहेत, जे खरं तर त्या समाजाचा आदर्श आहे, तर ते मला असं वाटतं इतर समाजाचे सुद्धा आपण सगळी माणसं त्यांना मानतो, स्वीकारतो. आणि म्हणून मी त्यांना भेटायलाही गेलो, काही विचार नाही केला. त्यांनी बोलवलं, मी गेलो. आणि गेल्यानंतर मला असं वाटतं तिथं त्यांनी जे सांगितलं की बाबा या सगळ्या विषयात आमची इच्छा आहे की इथं हे जैन बोर्डिंग जे आहे असंच राहावं, इथं विद्यार्थ्यांचं शिक्षण व्हावं, इथं सामाजिक कार्य चालावं, इथं ग्रंथालय चालावेत, इथं मुलींसाठी भविष्यात काहीतरी करावं, असा आमचा उद्देश. आणि या सगळ्या याच्यामध्ये आता तुम्ही आमच्यासोबत उभा राहा. आमची या शहराचे खासदार म्हणून ती तुमचं कर्तव्य आहे की एक समाज बांधवांना तुम्ही आमच्या सगळ्या मदत करा. आणि म्हणून मी तात्काळ त्या ठिकाणी त्यांनाही मी आश्वस्त केलं की पुढच्या काही काळामध्ये मी निश्चित ह्यासाठी प्रयत्न करीन. मी कधीच लपवलं नाही माझे कोणाशी संबंध आहेत किंवा नसेल, मी कधीच लपवलं नाही. तुम्ही जाहीर सांगितलं की गोखले बिल्डर माझा मित्र आहे, राहील. मग आता तेच गोखले बिल्डरांसोबत ही डील झाली. मी त्यांना म्हटलं की आता मी ह्या सगळ्या विषयात जर इतकं स्पष्टता आहे तर निश्चितपणे मी त्यांच्याशी बोलीन, त्यांनी ट्रस्टीशी बोलावं आणि पुढच्या काळात याच्यातनं काय मार्ग निघेल का, हा विषय थांबेल का, यासाठी मी प्रामाणिकपणे तुमच्याबरोबर काम करेल. मी आधी सांगितलं होतं की मी जैन बांधवांसोबत मी सोबत काम करेन. आजही मी त्यांना आश्वस्त केलं आणि मी निश्चितपणे प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये पुढच्या काळात हा विषय कसा थांबेल, हा विषय सगळ्यांचं समाधान कसं होईल, शांततेत कसा याच्यातनं मार्ग निघेल, यासाठी मी 100% प्रयत्न करेन. पुढच्या काही दिवसात आपल्याला याचा रिझल्ट पाहायला मिळेल. आज तुमच्या गाडीला तिथे काही लोकांनी घोषणाबाजी केली, त्यांची मागणी हीच की डील रद्द झालं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो आमचे माननीय देवेंद्रजींनी सुद्धा या संदर्भात मागच्या 2-4 दिवसात सातत्यानं आम्ही बोलतोय. त्यामुळे त्यांचं सुद्धा हेच म्हणणं की शांततेत हा विषय कसा संपेल हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून आज मला असं वाटतं की सकाळी ती लोक भेटायला आले, मी लगेच त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या सगळ्या काही म्हणणं ते ऐकून घेतलं आणि मी त्यांना आश्वस्त केले. त्यामुळे हा व्यवहार रद्द होणं का त्याच्यातनं काही मार्ग निघणं तर 100% आता त्यांचं रद्द होणं अशीच मागणी आहे. तर मी हा थांबेल का विषय यासाठी मी माझ्या पद्धतीनं 100% प्रामाणिक प्रयत्न करेल. मग ते गोखले असतील किंवा अन्य कोणी असेल मी त्यांच्याशी नक्की बोलेन. काल सीएम साहेब काय बोलले? नाही, मी तर दर आठवड्याला जातो ना.
काल मला कळलंच नाही. मी तिथे गेलो आणि आज विशेष नाही मी तुम्हाला सांगितलं मला आज बोलवायला आले ना तुम्ही. एक फोटो आहेत का बाबा कोणाकडे? आज मला ते शिष्टमंडळ भेटायला आलं आणि 2 दिवसापूर्वी त्याच गुरुदेवांनी एक व्हिडिओ केलेला तुम्ही पाहिला असेल की आप पुणे के सांसद हो, आप हमारे जनप्रतिनिधि हो, तो आप यहाँ आइए, हमारे साथ बैठिए और हमें आपकी सहायता की आवश्यकता है, आप हमें मदत करिए और ये जो चल रहा है विषय उसको समाप्त करिए. या आशयावरती मी गेलो आणि त्यांनी मला खरंच मनापासून त्या ठिकाणी बोलवलं, माझ्याशी बोलले. आता बाहेर तुम्ही म्हणाल तसं मी निघताना नाही काही नाही, मी सांगतो तुम्हाला, मी माहिती घेतली. बाहेर निघताना कोणीतरी सोडलेली 1-2 कोणीतरी होते. समाजाच्या विषयात एकही माणूस तिथं कोणी बोललं नाही. गुरुदेव बोलले, मी बोललो, सगळ्यांनी शांततेने ऐकलं, सगळ्यांनी त्याचं स्वागत सगळ्या या विषयाचं केलं. बाहेर पडताना होतं 1-2 कोणीतरी आता सोडलेले असतील, कोणी ते कळेल कोणी, पण मला त्याच्यातही जायचं नाही. पण मला एवढं वाटतं मी आज जैन बोर्डिंगमध्ये गेलो, त्या गुरुदेवांना भेटलो आणि याच्यातनं मार्ग काढण्याचं मी त्यांना आश्वासन दिले. आता याच्यात दंगेकरांचं काय? गेली सातत्याने गेली 3-4 दिवस तुमच्यावर आरोप करतायत ते, तुम्ही म्हणतात मला त्यांच्यावर बोलायचं नाही, पण त्या आरोपांचं काय? नाही, सोडून दिला मी विषय. चला दुसरं चांगलं बोलू. बरं, आता शेवट काय जैन बोर्डिंग प्रकरणाचा? हा विषय शांततेनं समाजाला अपेक्षित अशा पद्धतीनं हा कसा संपेल यासाठी मी प्रयत्न करणार. या प्रकरणात असंही बोललं गेलं की महायुतीतलेच काही घटक तुम्हाला त्रास देत आहेत, त्यांना पुढे केलं जाईल किंवा पक्षातले काही विरोधक उठून उभारले, अण्णांना पुन्हा दाबण्यात. पक्ष पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत आहे. तुम्ही पुण्यात जर पाहिलं असेल तर सर्वसामान्य आमचा कार्यकर्ता ते आमचे नेते, म्हणजे अगदी आमचे इथपासून राज्यापर्यंत सगळे नेते, आशिषजी शेलार बोलले, आमचे बावनकुळे साहेब बोलले, आज आमच्या शहराध्यक्षांनी आणि आमच्या बिडगांनी प्रेस घेतली, आज आमच्या माधुरीताई बोलतात, भीमरावांना बोलतात, आमचे सगळी माणसं सोबत आहेत माझ्या, मला काही प्रॉब्लेम नाही. हे जे काय झालं हे जैन समाजाच्या विषयात बघा. तुम्ही आता ज्यांचं नाव घेतलं, मी तर खरं तर सोडून दिला विषय, ज्यांनी नाव घेतलं तुम्ही मागच्या 5-6 दिवसाचं बघा, तुमचे ते प्रेस बाईट आणि त्यांचे सोशल मीडिया बघा, जैन समाजाचा विषयच बाजूला राहिला आहे. म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि गोळ्या घालायच्या आणि स्वतःची राजकीय पोळी भाजायची, काही ते निमित्त पाहिजे होतं. आता त्यांनी सांगितलं ना, आज स्वच्छ त्या गुरुदेवांनी जैन समाजात सांगितलं की याच्यात कोणीही राजकारण नाही, कोणी राजकारणी माणसांनी याच्यात पडू नये, स्पष्ट सांगितलं त्यांनी. शेवटचा मुद्दा, शिंदे तिकडे दिल्लीत म्हणतात की मी निरोप दिलाय, पण दुसरीकडे दंगे काही बोलायचं थांबत नाही, ते म्हणते मी इकडे बोलणार. मी हे काय चाललंय महायुतीत? त्यांनाच माहिती. मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. मी माझ्या नेत्याचं, माझ्या पक्षाचं बोलेन. या विषयासंदर्भात मी बाकी कोणाबद्दल बोलणार नाही. हे होते मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की माझ्या पक्षाचं मी बोलेल आणि हा प्रकरणात जवळपास तोडगा निघलेला आहे आणि मी शेवटपर्यंत जैन समाजासोबत राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे.